माणेगाव जिल्हा परिषद गटातून भाजपचे पृथ्वीराज शिवाजी सावंत विजयी झालेले आहेत। अत्यंत मोठा विजय त्यांनी साधारणतः 7,000 मतांनी विजय मिळवला। कुठं उमेदवार आपल्यासोबत आहे। भैया तुमचा विजय झालेला आहे, पहिली प्रतिक्रिया नेमकी काय? सर्व मतदारांचे आभार। त्यांनी जो विश्वास दाखवला, भारतीय जनता पार्टीने पक्षाने जो माझ्यावर विश्वास दाखवला, जनतेनं तो सार्थक करून दाखवलाय। या विजयाचं श्रेय तुम्ही कुणाला द्या? सर्व मतदार बंधूंना। या निवडणुकीमध्ये आपल्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली। धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक आहे, कुठं हुलुलुलू अशा प्रकारचे शब्दप्रयोग वापरले, तर विरोधकांच्या या टीकेला तुम्ही आज कसं उत्तर द्या? जनतेनं त्यांना मताधिक्याच्या रूपातून 7,200 पेक्षा जास्त मताधिक्य देऊन जनतेनं त्यांना उत्तर दिलेलं आहे। आणि त्यांनी हुलुलुलू म्हणलं काय खुळखुळाती खुळखुळाच। एकंदरच या सगळं निवडणूक तुम्हाला आव्हानात्मक होती का? नेमकं कसं तुम्ही सगळी यंत्रणा राबवली आणि विजयाची नेमकी तुमची रणनीती काय होती? विजयाची रणनीती म्हणजे जनतेतूनच मागणी होती उमेदवारीची। गेल्या वेळेस कुठेतरी निसरता पराभव झाला होता, त्याचं कुठेतरी जनतेनं ह्या वर्षी निवडून द्यायचं, मताधिक्याने निवडून द्यायचं काम केलंय आणि नक्कीच त्या कामाचं येत्या भविष्यामध्ये त्यांची सर्व कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न मी त्या निमित्तानं करेन। आता विजय झालेला आहे, आता पुढचं पाऊल नेमकं काय असेल येणाऱ्या काळामध्ये? मतदारसंघातील ज्या काही समस्या पाठीमागच्या 9 वर्षामध्ये राहिलेल्या त्या सोडून गावच्या विविध कामं पूर्ण करण्याचं असेल। माडामध्ये एक साठे सावंत आणि शिंदे असा एक फॅक्टर जो आलेला होता, यश सावंत, या फॅक्टरचा तुम्हाला कितपत फायदा झाला? सगळे एकत्र आले होते तुमच्या बरोबर, याचा कितपत फायदा झाला? नक्कीच सगळे एकत्र आल्याचा आदरणीय दादा रणजित भैया, आदरणीय दादासाहेब साठे हे सर्व एकत्र येऊन त्यांच्या या सर्व एकत्रितपणाचाच एवढा मोठा विजय आहे। बरोबर। तुमचा अद्याप भाजपमध्ये पक्ष प्रवेश झाला नव्हता, परंतु तुम्हाला एपी फॉर्म मिळाला होता। पुढच्या काळामध्ये प्रवेशाचं जंगी स्वागत वगैरे किंवा प्रवेशाचं असं काही ठरलेलं आहे का? नक्कीच येत्या काळामध्ये लवकरच प्रवेश होईल। तर हे होते पृथ्वीराज सावंत, माणेगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीच्या सुहास पाटील जामगावकरांना यांनी पराभव केलेला आहे आणि अतिशय मोठ्या फरकानं 7,000 मतांनी ते विजयी झालेले आहेत। माढ्याहून गणेश लेटके, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।